Hello, Dada. Do you know what is the difference between a tortoise and a turtle? Yeah, so there are two differences. One of them is the turtle spends more time underwater than the tortoise. And what is the And the second difference? second one, is that the turtle has flippers and the tortoise has a very stumpy big elephant. अबीरच्या बाबांनी त्याला एक प्रश्न विचारला आहे आणि त्याचं छानसं उत्तर त्याने दिलेलं आहे. तुम्हाला समजलं का? नाहीतर गोष्ट संपेपर्यंत याचा विचार करा. उत्तर मिळालं तर मला कमेंटद्वारे कळवा. नाहीतर गोष्टीच्या नंतर आपण याचे उत्तर जाणून घेऊया. नमस्कार बालगोपालांनो, कसे आहात? आज महिन्याचा पहिला रविवार, आपल्या गोष्टींचा वार. चला तर मग एक नवीन गोष्ट ऐकूया. सगळेजण तयार? गोष्टीचं नाव आहे कालू कासवाचा प्रवास. एकदा एक कासवी समुद्राकाठी असलेल्या खडकाळ प्रदेशात आली. तिने खडकाळ प्रदेशातील जमीन उकरून त्यामध्ये अंडी घातली व वरून माती टाकून ती परत समुद्राकडे निघून गेली. काही दिवसानंतर ती परत आली. तिने आपल्या पिल्लांना हाक मारायला सुरुवात केली. त्याचबरोबर एक चमत्कार घडला. सगळी पिल्ले अंड्याचे कवच फोडून बाहेर यायला लागली. एक एक करून सर्व समुद्राच्या दिशेने धावू लागली. त्यात सर्वात शेवटी एक कालू कासव होता. त्याचा एक पाय लंगडा होता, त्यामुळे त्याला धावता येत नव्हते. तो हळूहळू धावत धावत समुद्राकडे निघाला, परंतु त्याला इतर पिल्लासारखे धावता येत नसल्यामुळे तो अडकून पडला. थोड्या वेळातच कासवी आपली सर्व पिले घेऊन निघून गेली. तो एकटाच राहिला. त्याला एकटेपणामुळे भीती वाटू लागली. त्याने थोडा वेळ खडकाचा आश्रय घेतला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की मोठे मोठे काळे डोळे त्याचा पाठलाग करीत आहेत. तो घाबरला आणि एका डबक्यात पडला. त्या डबक्यामध्ये रंगीबेरंगी छोटे छोटे मासे होते. त्यांना बघून त्याला बरे वाटले. त्यांनी आपली सर्व कथा त्यांना सांगितली. ते म्हणाले, तू आमच्या सोबत राहू शकतोस. तो काही दिवस तिथे सर्वांसोबत राहिला. त्यांचे सर्वांसोबत छान गट्टी झाली. त्याला सगळेजण कालू म्हणत. एक दिवस खूप जोराचा पाऊस आला. पावसामुळे डबक्यातले पाणी भरून गेले आणि ते वाहू लागले. त्या पाण्याबरोबर सर्व मासे व कालू प्रवाहाच्या दिशेने जात होते. तो प्रवाह एका नदीला जाऊन मिळाला. नदीमध्ये आता आणखीन मोठे मोठे मासे त्याला बघायला मिळाले. त्याला भीती वाटायला लागली. त्यातील कोणी आपल्याला खाल्ले तर, म्हणून तो हळूहळू छोट्या माशांमध्ये मिसळून राहू लागला. जेव्हा काही संकट येण्याची चिन्हे दिसू लागत, तेव्हा कालू त्या छोट्या माशांचा डोळा बने. ते सर्व मोठ्या माशांच्या आकारात पोहू लागत. त्यामुळे मोठी मासे त्यांना त्रास देऊ शकत नव्हते. असेच प्रवाहाच्या दिशेने पोहत असताना त्यांना वेगवेगळे प्रदेश लागले, जंगल लागले. नदीच्या प्रवाहातून खूप सारे मासे त्यांना बघायला मिळाले. गावातले लोक नदीकाठी येत, आपापली कामे करीत, आपली गाई गुरं धूत. हे सगळे बघून कालू कासव मस्त पाण्यामध्ये नदीच्या काठी आणि पाण्यात राहत असे. कालू आता मोठा झाला होता. त्याला स्वतः त्याचं सगळं करता येऊ लागलं होतं. तो मोठ्या माशांमध्ये मिसळायला लागला होता. त्यांच्या सोबत नदीमध्ये खोल पाण्यात शिरून पोहायला शिकला होता. त्याचे वजनही खूप वाढले होते. असेच दिवस आनंदात जात होते. पण एका वर्षी पावसाळ्यात खूप पाऊस पडायला लागला. सगळीकडे नद्यांमध्ये पाणी जमायला लागले. नद्या
दुथडी भरून वाहू लागल्या. अशातच एकदा खूप वादळी वारा सुटला. खूप जोराचा पाऊस पडू लागला. यामुळे नदीला पूर आला. कालू कासव आणि बाकीचे इतर मासे नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून भरधाव वेगाने समुद्राकडे जाऊ लागले आणि एक दिवस समुद्राच्या पाण्याला जाऊन मिळाले. समुद्राच्या खोल पाण्यात जाऊन मिसळले. इथे आल्यावर कालू कासवाच्या आश्चर्याला ठिकाणाच राहिला नाही. कितीतरी प्रकारचे जीव समुद्राच्या पाण्यात पोहताना त्यांनी बघितले. काहींचे अंग चमकणारे तर काहींच्या शरीरावर मोठे मोठे काटे. काहींचा आकार इतका विशाल की बघता येऊ शकत नव्हता. काहींची लांबी इतकी मोठी की बाजूने काय जात आहे हे कळायच्या आधीच स्वतःला वाचविण्याची धडपड. काहींच्या अंगातून विजेचा प्रकाश बाहेर पडत होता. झाडे, झुडपे, जीव सगळ्यांमध्ये विविधता होती. यामुळे तो मनातून खूप घाबरला होता. परंतु आता तो मोठा झाल्यामुळे त्याला बरीचशी समज पण आली होती. तो वनस्पतींच्या आधारे जगायला शिकला होता. वनस्पतींमध्ये लपून आपले जीवन जगत होता. तेव्हा भूक लागेल असे वाटले तेव्हा जवळपासचे बारीक कृमी, कीटक, वनस्पती खाऊन जगत होता. असे करता करता अनेक वर्षे गेली आणि कासवाचे आयुष्य बदलले. तो एक आवाढव्य कासवाच्या रूपात आला. समुद्राच्या जीवनात मिसळून गेला. तिथल्या सर्व प्रकारच्या जीवांमध्ये त्यांनी स्वतःला सामावून घेतले. मुलांनो, आवडली का गोष्ट? मला नक्की सांगा. अबीरच्या बाबांनी त्याला एक प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर तुम्हाला मिळाले का? चला, आता आपली गोष्ट पूर्ण झाली आहे, तर याच्यातील फरक जाणून घेऊया. इंग्लिशमध्ये पाण्यातील कासवाला टर्टल म्हणतात आणि जमिनीवरील कासवाला टॉर्टॉइज म्हणतात. आपण कासव म्हणतो, पण जमिनीवरील कासव आणि पाण्यातील कासव यात फरक आहे. जाणून घेऊया कोणता तो फरक. जमिनीवरील कासव यांचं पूर्णतः राहणीमान जमिनीवर असतात. ते वाळवंट, जंगले किंवा गवताळ प्रदेशात राहतात. त्यांच्या अंगावरील कवच उंच आणि गोलाकार असतं. त्यामुळे त्यांना अधिक संरक्षण मिळतं. त्यांचे पाय चालण्यासाठी सपाट, बळकट आणि पंजे लहान असतात. शरीराची ठेवण उंच कवचांमुळे ते त्यांचे डोके आणि हातपाय पूर्णतः कवचाच्या मागे घेऊ शकतात. आता बघूया पाण्यातील कासवांमध्ये काय फरक असतो. एक तर त्याला मराठीत साम म्हणतात. बहुतेक वेळ ते पाण्यात घालवतात, गोड्या पाण्यात किंवा समुद्रात. अंडी घालण्यासाठी जमिनीवर येतात. त्यांचे कवच सपाट, सुव्यवस्थित आणि पोहण्यास योग्य असतं. पोहण्यासाठी जाळीदार किंवा फ्लिपर सारखे पाय असतात. काही कासवे अंडी घालण्यासाठी जमिनीवर येतात तेव्हा त्यांच्या पायांना पंजा असतात. ते त्यांना फिरण्यासाठी मदत करतात. आवडली का मग आजची गोष्ट? मला नक्की कळवा. भेटूया महिन्याच्या पहिल्या रविवारी. तोपर्यंत मस्त रहा.